लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की माननी आणि विक्रमचा बुद्धिबळाचा खेळ रंगलेला असतो. पण माननीच्या डोक्यातून या आर्याचे विचार काही जात नसतात. माननी म्हणत असते, काय ही मुलगी आर्या? त्यावर विक्रम म्हणत असतात, अगं पण तू कशाला उगाच स्वतःला त्रागा करून घेतेस? तेव्हा माननी म्हणत असते, अहो म्हणजे बघा की आता ती जे काही म्हटली ते तुम्हाला पटलंय का? बघा ना, म्हणजे लिव्हिंगमध्ये राहायचं, लग्न न करता मूल होऊन द्यायचं, असं आपल्यात करतात का? म्हणजे बघा ना, काही रीतीभाती असतात, संस्कार असतात. म्हणजे ती मुलगी वगैरे म्हणून मी तिला काही जज करत नाही. आपल्या मुलांनी जरी केलं असतं ना, त्यांना सुद्धा मी असं काही करून दिलं नसतं. विक्रम म्हणत असं, अगं कशाला, जाऊ दे, अशी चांगली मुलगी ती. माननी म्हणत असते, तुम्ही काय तिची बाजू घेऊ नका बरं का. म्हणजे मी तिला काही नाव वगैरे ठेवत नाही, पण हे सगळं काही करणं मला काही आवडलेलं नाही. त्यावर विक्रम म्हणत असत, पण असं लगेच जज करू नकोस गं. म्हणजे ती अशी चांगली मुलगी आहे, तिने आयुष्यात खूप धक्के पचवले, म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल. तू उगाच एका गोष्टीवरनं त्यांना जज करू नकोस. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, मी जज वगैरे काही करत नाही बरं का त्या आर्याला. मला सुद्धा तिची काळजीच वाटते. बघा ना, आता प्रेग्नेंट म्हटल्यानंतर तिची काळजी घ्यायला कोण आहे? ना सासू ना आई. सगळ्या गोष्टी ती कशा करणार आहे? बरं झालं बाई, आपल्या सुना असा काही विचार करत नाहीत. यांच्या दोघांचं हे बोलणं सुरू असतं तेव्हाच वरनं जीवासुद्धा आलेला असतो. विक्रम हो ते तर आहेच, आपल्या दोन्ही सुना फार गुणाच्या आहेत. माननी म्हणत असते, काव्याचं सुद्धा बघितलं का? काव्या प्रेग्नेन्सी, अभ्यास सगळ्या गोष्टी मॅनेज करते. आणि नंदिनीचं तर टेन्शनच नाही. नंदिनीचं बाळ तर कसलाही त्रास देत नाही. ना तिला मळमळ होतं, ना उलट्या होतात, ना तिला अरबट सरबट खाण्याची इच्छा होते. खरंच नंदिनीचं बाळ अगदी शहाणं होणार आहे माझ्यासारखं. आता हे सगळं काही जीवाने बोलणं ऐकलेलं असतं. जीवाला तर फार टेन्शन आलेलं असतं. इकडे विक्रम म्हणतात, हो बोललीस ना तू, तुझ्यासारखं होणार आहे हो का नाही, चल आधी खेळ. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते, बघा माझ्यासारखं म्हटलं की यांना झालं नाकाला झोंबल्या मिरच्या. खेळा चला, हरायचं आहे ना तुम्हाला? विक्रम म्हणत असतात, मी आणि हरणार अजिबातच नाही. यांची जुगलबंदी इकडे सुरू असते. मात्र जीवाला टेन्शन आलेलं असतं. जीवा हे सगळं काही ऐकतो आणि त्याच्या रूममध्ये तिथून निघून जातो. इकडे दुसऱ्या बाजूला दुसरा दिवस सुरू झालेला असतो. नंदिनी तिच्या आवरावर करत असते, जीवासुद्धा त्याचं काम करत असतो. आता नंदिनी समोर आल्याबरोबर इथे जीवाला आठवत असतं जेव्हा माननी विक्रमला सांगत असते की नंदिनीचं बरं आहे, तिला कुठलाही त्रास होत नाही. ना तिला उलट्या होतात, ना मळमळ होतं, ना अरबट चरबट खाण्याची इच्छा होती. हे सगळं काही जीवाला बोलणं आठवत असतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं. त्यानंतर हेही आठवतं जेव्हा नंदिनी प्रेग्नेंट होती तेव्हा तिला खरं तर पापलेट खायची फार इच्छा झाली होती आणि जीवाने खास तिच्यासाठी पापलेट बनवले होते. नंदिनी फार खुश होती. हे सगळं काही जीवाला आठवत असतं. जीवाला आठवून डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडे नंदिनी सुद्धा नाराज असते, कारण की जीवा काल आर्यासमोर तिला म्हटलेलं असतं की या खोट्याची सुरुवात तुझ्यापासूनच झाली आणि तू दोघांना आम्हाला का दोष देतेस. हे शब्द नंदिनीला आठवत असतात. नंदिनी मनातच विचार करते, जीवाने पहिल्या वेळेस माझ्यावर खोटेपणाचा आरोप लावला, मला खोटं ठरवलं, पण जीवा असा कधीच विचार करत नाहीत. चुकून बोलले असतील का? कदाचित चुकूनच बोलले असतील असं मनाला समजत असते. ते आज तरी नक्कीच मला सॉरी बोलतील असे ते नंदिनी म्हणत असते. तितक्यातच इकडनं जीवा आवाज देतो. जीवा म्हणत असतो, नंदिनी मला जरा तुझ्याशी बोलायचंय, सॉरी. पण असं म्हटल्याबरोबर नंदिनी धावतच जाते आणि म्हणत असते, नाही व सॉरी वगैरे काही नाही, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. म्हणजे ते काल असं म्हटल्याबरोबर लगेच जीवा म्हणत असतो, एक मिनिट, मी सॉरी म्हणतच नाहीये, थांब. असं म्हणून परदेशीन दरवाजा लावून घेतो आणि आतमध्ये येऊन नंदिनीला म्हणत असतो, हे बघ नंदिनी, तुला कदाचित हे ऐकल्यानंतर जरा ऑड वाटेल, पण तू विसरलीस का की तू प्रेग्नेन्सीचं नाटक करतेस म्हणून? नंदिनीला तर अजिबात काही कळत नसतं. नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे मी जेव्हा रात्री खाली पाणी आणायला गेलो तेव्हा आई बाबांना सांगत होती की नंदिनीला कुठलाही त्रास होत नाही, ना तिला मळमळ होतं, ना उलटसुलट खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. आईने हे सगळं काही उलट अर्थाने नाही घेतलं, पण प्रत्येक वेळेस असं होणार नाही नंदिनी. आता मला माहिती आहे तू आई झालेली नाहीस, ना कधी आई होणारच, पण हे सगळं काही तू आर्याला विचारू शकतेस ना. ती डॉक्टर आहे, तिला विचार. 4थ्या महिन्यात कसा त्रास होतो, 5व्या महिन्यात कसा त्रास होतो. काव्याला सुद्धा मी त्या दिवशी बघितलं, काव्या पोटावरनं हात फिरवत होती, तेव्हा तिला मी विचारलं काही झालंय का? तेव्हा काव्या म्हणली, अरे हल्ली ना थोडंसं जास्त खाल्लं की मला पोट गच्च झाल्यासारखं वाटतंय. असं तुला काहीच होत नाही, अरे काहीतरी कर ना तू, असंही ते जीवा म्हणत असतो. नंदिनीला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. आता नंदिनी कशी बशी अडकं जीवाला म्हणत असते, हो जीवा, मी विचारते आर्याला,
त्यावर जीवा म्हणत असतो, पण नीट बोला तिच्याशी, हल्ली तू तिच्यावर फार चिडतेस. आता ह्या शब्दाचं सुद्धा नंदिनीला फार वाईट वाटतं. तितक्यातच आर्याचा कॉल जीवाला आलेला असतो. जीवा म्हणत असतो, अरे आत्ताच तुझा विषय काढला होता, 100 वर्ष जगून काय करणार? समोरून आर्या म्हणत असते, हो ते सगळं काही आपण नंतर बोलूया, तुम्ही पडदिशीन खाली या, मी आली आहे. असं म्हटल्यानंतर जीवा तर फार खुश होतो. आता फोन ठेवून देतो. जीवा नंदिनीला म्हणत असतो, काय आर्या ही सॉलिड आहे ना, म्हणजे रात्रीच बॉयफ्रेंडचा विषय निघाला आणि आज तिने बॉयफ्रेंड हजरसुद्धा केला. खरंच ही मुलगी कमाल आहे, असं तिचं कौतुक करत असतो. नंदिनीला मात्र हे खटकलेलं असतं. नंदिनी म्हणत असते, जीवा एवढं आनंदात काय बोलताय तुम्ही? हा काय तिचा खरा बॉयफ्रेंड आहे का? आणि तुम्हाला एवढं खुश व्हायची काय गरज आहे? जीवा म्हणत असतो, मला माहिती आहे खरा नाही, पण घरच्यांना सगळ्यांना वाटलं पाहिजे ना, घरच्यांसाठी तो तर नवीनच आहे ना, मग आपण जर असं वागलं तरच घरच्यांना खरं वाटेल ना. नंदिनी म्हणत असते, मला पण मात्र हे अजिबात काही पटलेलं नाही. त्यावर जीवा म्हणत असतो, तुला हल्ली बऱ्याच गोष्टी पटत नाहीत, पण नंदिनी हे सगळं काही आर्या आपल्या दोघांसाठी करते ना, अरे चल बाबा आता तरी पटकन, असं म्हणून जीवा पडदिशीन खाली जातो. नंदिनी सुद्धा त्याच्या मागे आलेली असते. इकडे आर्याने तोपर्यंत सगळ्यांना जमा केलेलं असतं. आता काव्या म्हणत असते, अगं कुठे तुझा बॉयफ्रेंड, बोलव की त्याला, किती वेळेस लपून ठेवणारच? असं म्हटल्याबरोबर इकडनं आर्या प्रेमानेच त्या चैतन्याला आवाज. आता चैतन्य आतमध्ये आलेला असतो. आल्याबरोबर सगळेच जण त्याला पाहत असतात. विशेष करून वसू आणि रम्या ह्या दोघी त्याला एकटक पाहत असतात. आल्याबरोबर रम्या लगेच प्रश्नाचा भडीमार सुरू करते. रम्या म्हणत असते की खरंच हा तुझा बॉयफ्रेंड आहे? त्यावर आर्या म्हणत असते, हो अगं खरंच आहे, काही प्रॉब्लेम आहे का तुला? म्हणजे त्यालासुद्धा कुठे तू कुणासोबत पाहितलंस का? म्हणजे तुझ्या जगात काही होऊ शकतं ना, म्हणून विचारलं. त्यावर इकडनं जी काही रम्या असते ती म्हणत असते, अगं म्हणजे मला प्रश्न विचारू तरी दे, मी प्रश्न विचारायच्या आधीच तू घरनं सगळे उत्तरं पाठ करून वगैरे आलीस का काय? असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, अगं विचार, तुला काय विचारायचं तर विचार. इकडे रम्याची मात्र फार नजर तीक्ष्ण असते बरं का. रम्याचं लक्ष त्या चैतन्याच्या हातातल्या रिंगकडे जातं. तेव्हा रम्या म्हणत असते, आर्या तुझा जर हा बॉयफ्रेंड असेल तर त्याच्या हातात ही एंगेजमेंट रिंग काय करते? असं म्हटल्याबरोबर आर्याला जरा सुरुवातीला टेन्शन येतं बरं का, काय उत्तर द्यावं कळत नसतं. ती बरोबर उत्तर देते. ती म्हणत असते, अगं रम्या तुला माहीत नसेल पण व्हॅलेंटाईन डेचा प्रकार असतो बरं का, त्यात मी त्याला हे गिफ्ट दिले. असं म्हटल्यानंतर रम्या जरा शांत बसते बरं का. इकडनं वसू म्हणत असते, काय ग आर्या, सर्व प्रश्नाचे उत्तर घरूनच पाठ वगैरे करून आलीस का काय? असं म्हटल्यानंतर इकडनं विक्रम ह्या दोघीवर जरा ओरडतात. काय चाललंय वसुताई तुमचं? तुम्ही दोघींनी तर प्रश्नाचा भडीमारच केलाय, हा विषय थांबवा बरं. असं म्हणून विक्रम हा विषय तिथेच थांबवतात आणि ते स्वतःची ओळख करून त्या चैतन्याला देत असतात. मी विक्रम देशमुख, तुम्ही तुमची ओळख, असं म्हटल्यानंतर आता इथे आर्याचमध्ये पडते. आर्या म्हणत असते, तो चैतन्य, तो सेल्समध्ये काम करतो. आता हे ऐकल्याबरोबर इकडनं वसू म्हणत असते, सेल्समॅन आहे का? आता हे ऐकल्यानंतर विक्रम परत ह्यांच्यावर भडकतात, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तेव्हा खरं तर इकडे आर्या म्हणत असं, इग्नोर कर चैतन्य, जाऊ दे, मी तुला सगळ्यांची ओळख करून देते. असं म्हणून घरच्यांची सगळ्यांचीच तिने ओळख करून दिलेली असते, फक्त वसू आणि रम्या सोडून. आणि त्यानंतर खरं तर इकडे जो काही चैतन्य असतो तो स्वतःची ओळख करून देत असतो. तो म्हणतो असतो, मी चैतन्य देशपांडे. हे नाव ऐकल्याबरोबर इकडनं रम्या लगेच बोलायला सुरुवात करत असते. म्हणत असते, अरे वा, नाही म्हणजे इथे खरं काय आणि खोटं काय हे ओळखायचे झालेत वांदे, आणि देशमुखांच्या घरी आलेत मिस्टर चैतन्य देशपांडे. असं म्हटल्यानंतर तिच्या शायरीचं कौतुक इकडे वसू करत असते. आता इकडे मात्र घरच्यांना हे अजिबात पटलेलं नसतं. रम्या म्हणत असते, मला एक प्रश्न आणखी विचारायचा आहे, मला तुमची ID पाहायला मिळेल का? असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असत, काय चाललंय तुमच्या दोघींचं, तुम्ही शांत बसणारच नाहीत का? तेव्हा मानाने म्हणत असते, रम्या अगं तुझ्या डोक्यात काही परिणाम झालाय का? कोण असं वागतं? काव्यसुद्धा म्हणत असते, घरी आलेल्या पाहुण्यांशी असं कोण वागतं? काय चाललं तुमच्या दोघींचं? आता हे सगळेच जण त्या दोघींना बोलत असतात. तेव्हा खरं तर इकडनं चैतन्य म्हणत असतो, मला ID दाखवायला खरं तर काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हटल्याबरोबर रम्या पड दिशेने उडते आणि त्या चैतन्याच्या दिशेने जाते. इकडे जीवा आणि नंदिनीला दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. आता तो चैतन्य त्याची ID रम्याला दाखवतो. आता रम्या ती ID पाहत असते. ती एकटक त्याला पाहते, परत त्या IDकडे पाहत असते. सगळं काही ठीक वाटत असते. तिला वाटतं असतं, आता माझंच काहीतरी चुकले. आता ती ID पाहते, त्याला वापस देऊन टाकते आणि परत येऊन सोफ्यावर बसते. आता इकडनं विक्रम म्हणत असं, झालं का, समाधान झालं का? तुम्ही दोघी एक काम करा बरं, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन काय चर्चा करायची ना तर करा, इथे सगळ्यांना शांतपणे बोलून द्या. असं म्हटल्यानंतर इकडे जी काही रम्या आणि वसू असतात दोघींनाही फार राग येतो. वसू म्हणते, काय विक्रम बोलतोस तू?
तेव्हा विक्रम म्हणतात हो तेच केलं पाहिजे, जा तुम्ही आत्ताच्या आत्ता जा, आपण यानंतर विषयावर बोलू बरं. तेव्हा आता ह्या दोघींना राग येतो आणि त्या दोघी रागातच तिथून निघून जातात. आता त्यांच्या जागेवर बसतात ते म्हणजे जीवा आणि नंदिनी. आता त्या दोघी निघून गेल्यानंतर आता विक्रम म्हणत असतात त्या दोघींकडे जरा लक्ष देऊ नका, त्यांचं असं सुरूच असतं. तेव्हा चैतन्य म्हणते इट्स ओके, काही हरकत नाही. इकडनं काव्या चैतन्याला म्हणत असते खरं तर आता आमच्या बहिणीची काळजी घ्यायची बरं का, म्हणजे आम्ही खरं तर खूप वर्षातून भेटलोय तरीसुद्धा तिची काळजी घ्या. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतो हो तुम्ही काळजी करू नका, मी तिची काळजी घेतोच, असंही ते म्हटलेलं असतो. तितक्यात इकडनं जे काही विक्रम असतात ते म्हणत असतात लग्नसुद्धा लवकर करा म्हणजे आम्हाला लग्नाला येता येईल. काय आहे ना, ज्या त्या सीझनमधल्या भाज्या खाल्लेल्या कधीही चांगल्या असतात. असं म्हटल्याबरोबर इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते लग्न कशाला उगाच घाई करायची, अजिबातच नाही, आम्हाला ही दोघांनाही लिव्हिंग फेसच एन्जॉय करायची आहे, लग्न वगैरे बघूया नंतर. असं म्हटल्याबरोबर इकडनं मानाने म्हणत असते आर्या आता ठीक आहे ग, पण बाळ झाल्यानंतर बाळाच्या बाबांचं नाव बाळाला काय देणारच नेमकं. त्यावर इकडनं जी काही आर्या ती पडदिशीन म्हणून जाते जन्मजय. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो, पण आर्या लगेच विषय बदलते आणि म्हणत असे अरे जन्मजय तुला म्हटलं होतं ना, हे सगळं काही समोर आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येतील, बाळ जेव्हा येईल तेव्हा येईल, त्याचं ते नंतर बघून घेऊया. असं म्हणून हे आर्याने विषय बदललेला असतो. आता इकडे पार्थ आणि त्याचबरोबर काव्याला हे खटकलेलं असतं, पण आता त्यांच्या कितपत ही गोष्ट लक्षात येते ते पाहण्यासारखंच आहे. इकडे माननी म्हणत असते आर्या अगं तुझा नंबर देऊन जा, म्हणजे बघ ना आता माझ्या दोन्ही सुना तुझ्याकडे आहेत आणि तू सुद्धा प्रेग्नेंट आहेस, कधी गरज पडली तर मी तुला फोन करी जाईल. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणते बरं ठीक आहे चालेल देईल, बरं चल मी तुमच्या सगळ्यांसाठी भजी बनवते, चला हो मला मदत करायला. असं म्हणून विक्रम आणि त्याचबरोबर जे काही मिथुन काका असतात ते सुद्धा इथे माननीला मदत करायला निघून जातात. आता ते तिघी निघून गेल्यानंतर इकडे जी काही आर्या असते ती काव्याजवळ जाते आणि तिला म्हणत असतं काय काव्या मॅडम रुसवा गेला का नाही आणखी. तेव्हा काव्या सुरुवातीला आडेविडे घेते बरं का, आणि नंतर मानलेली असते हो हो बाई गेला माझा रुसवा असं म्हणत असते. आर्या म्हणत असते बरं झालं बाई तुझा रुसवा गेला, नाहीतर मला अजिबातच जेवण गेलं नसतं. काव्या म्हणत असते खरंच का, असं म्हणून तिला मिठी मारत असते. इकडे नंदिनी मात्र टेन्शनमध्येच असते आणखीसुद्धा, कारण की हे दुसरं खोटं तिला अजिबातच पटलेलं नसतं. इकडे काव्या म्हणत असते आर्या तुझी मला ही गोष्ट फार आवडते, म्हणजे तुझे निर्णय तू बिनधास्त आहेस अशी, असंही ते काव्या म्हणत असते. काव्या म्हणत असते तुला सांगू का, तुझा हा निर्णय जो काही असेल, कारण की तुला बाळाला जन्माला द्यायचंय हा तुझा स्वतःचा निर्णय आहे, त्यामुळे पूर्ण पाठिंबा माझा तुला आहे, तुला काही गरज पडली तर मला कॉल करू शकतेस, असंही ते काव्या म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्या असते ती तिच्या क्लासला निघालेली असते. तेव्हा खरं पार्थ येतो बॉटल आणि नॅपकिन आणि तिचा मोबाईल घेऊन. तेव्हा काव्या म्हणत असते खरंच जनरली बायका नवऱ्याची एवढी काळजी घेतात, पण माझा नवरा माझी काळजी घेतो, माझ्यासाठी ग्रीन फ्लॅग हा ग्रीन फ्लॅग पार्थ, असं त्याचं कौतुक करत असते. आता पार्थ म्हणत असतो की हो मग करणारच की, माझी बायकोची मी काळजी घेणार नाही तर कोण घेणार, असं पार्थ म्हणत असतो. त्यावर काव्या म्हणत असते पार्थ सॉरी पण मला एक तुम्हाला म्हणायचं आहे, आज मी ना क्लासला नाही तर लायब्ररीला चालले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, तुम्ही मला सतत मॅसेज आणि फोन काय करू नका, त्यामुळे मी डिस्टर्ब होते हो. त्यावर इकडनं पार्थ म्हणत असतो हो नाही करणार, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायच्या, वेळेवर पाणी प्यायचं. बघा ही बॉटल ड्रिंकिंग वॉटर ह्याच्यावर स्टिकर पण लावले मी, आणि हा वॉलपेपर बेबू इज प्रायोरिटी. आता हे ऐकलं आणि वाचल्याबरोबर काव्याचा पारा चढलेला असतो. काव्या म्हणत असते काय पार्थ, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी माझ्या बाळाची काळजी घेऊ शकणार नाही का, तुम्हाला वाटते का मी काळजी घेत नाही म्हणून, मला सुद्धा तेवढीच काळजी आहे ना त्याची. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो मी कुठे म्हणले तुम्हाला तसं काही की तुम्हाला काळजी वगैरे नाही, पण मी फक्त तुम्हाला आठवण करून देतोय. काव्या मात्र चिडलेली असते. तुम्हाला काय वाटलं पार्थ, माझ्या हे आठवणीत नाही आहे पाणी वगैरे पिण्याचं, मलासुद्धा काळजी नाही का, हा वॉलपेपर हे स्टिकर हे सगळं काही करण्याची तुम्हाला काय गरज आहे, असंही ते चिडतच म्हणत असते. पार्थ म्हणत असतो काव्या शांत, 10, 9, 8 असं म्हटल्याबरोबर काव्यामध्ये तुमचं राहू द्या असं म्हणून रागातच निघून जाते. आता पार्थ स्वतःच्याच मनाशी एकटाच म्हणत असतो 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं म्हणून स्वतःला शांत केलेलं असतं. आता पार्थ इथे स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो काय करायचं ह्या मुलीचं, म्हणजे यांची चूक झाली तरी याच रुसणार, माझी चूक झाली तरी याच रुसणार, ह्यांचं काय करायचं, ह्यांना आणि कसं समजवायचं, असं पार्थ म्हणत असतो. तितक्याच तिकडनं गुरुजी आलेले असतात. आल्याबरोबर गुरुजी म्हणत असतात समजावून नाही समजत सगळ्यांना. आता गुरुजींना पाहून पार्थ म्हणत असतो गुरुजी तुम्ही, आता पार्थला इथे टेन्शन आलेलं. गुरुजी आलेत म्हटल्यानंतर धमाका तर होणारच. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता आर्याच्या बॉयफ्रेंडचं खोटं इथे नंदिनीला अजिबातच पटलेलं नसतं. नंदिनी म्हणत असते की मी आई कशी होणार आहे मला माहीत नाही, पण एक
एक माणूस म्हणून मी फार वाईट आहे, मी अजिबातच चांगलं करत नाही, असंही ते नंदिनी चिडतच म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही गुरुजी असतात ते पार्थकडे आलेले असतात. पार्थला म्हणत असतात की येणारा काळ तुमच्यासाठी फार कठीण आहे, नियती तुमची परीक्षा घेणार आहे, असं गुरुजींनी म्हटल्यानंतर पार्थला तर फार टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला माननीच्या रूममध्ये पार्थ आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी सुद्धा असतात. आता खरं तर नंदिनी जातच असते तितक्यातच तिला चक्कर येते. आता पार्थ आणि माननी दोघेही फार घाबरतात. पडदिशीन जवळच्याच एका डॉक्टरांना बोलून घेतात. आता हा सगळा झालेला प्रकार पार्थने जीवाला फोन करून सांगितलेला असतो की जवळचे डॉक्टर वगैरे बोलून घेतलेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर जीवाला तर फार टेन्शन येतं. जीवा म्हणत असतो की आता त्या डॉक्टरांनी नंदिनीला चेक केलं की त्यांना लगेच कळेल की नंदिनी प्रेग्नेंट नाही. आता काय करायचं असा प्रश्न जीवाला पडलेला असतो. आता पुढे नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.